हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी परत घेऊन आलेली आहे एक कॅम्पर व्हॅन व्लॉग. नेहमीप्रमाणेच आम्ही आमच्या घरापासून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर ही कॅम्पर व्हॅन शोधली आहे. तर चला जाऊया आतमध्ये. असं प्रॉपर्टी पाहिजे मला अशी इथं आमची हेन नाही ना आहे आपलं. I won that. चला उतरा. या एक मिनिट थांब. Daddy, I firewood. Then I can get firewood for you. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही परत एका कॅम्पर व्हॅनमध्ये आलेलो आहे एका दिवसासाठी. आणि आम्हाला आजकाल असं करायला खूप आवडतं. स्वस्त पण पडतं आणि तसंच आम्हाला फ्लोरिडा आसपासचं जे आहे ते पण एक्सप्लोर करता येतं. आज आम्ही थोड्या वेगळ्या लोकेशनला आलेलो आहे, पण 1-1.5 तासाच्या अंतरावरच आहे आमच्या घरापासून. सो फ्लोरिडाची तर मजा घेता येतेच आहे, प्लस इथे थंडी पण आहे. सो एनिवेज खूप मजाच येते आम्हाला, कारण की लोकेशन चेंज होतं, हवा बदलते, सगळं छान वाटतं. तुम्हाला दाखवते इथला आसपासचा परिसर कसा आहे आणि आमची कॅम्पर व्हॅन कशी आहे आतनं. तर चला. And go see the bathroom. Mommy, come. ही आहे आमची कॅम्पर व्हॅन. आजची लास्ट टाइमपेक्षा थोडीशी छोटी आहे, बट स्टील इट्स ब्युटिफुल. आणि मागे शूटिंगचा आवाज होतो. आय डोंट नो काय चाललंय. मला नेचरच्या जवळ राहायला, कंट्री साइड फ्लोरिडा एक्सप्लोर करायला खूप आवडतं. तर बघूया कॅम्पर व्हॅन आणि त्याच्या आसपासचं सराउंडिंग कसं आहे ते. हा, ते वाळलंय ना, पण हा हॅमॉक बसायला छान आहे. ऐकला आवाज परत? Hey, Mommy, just sit on the bench. कुठे येस, इज देअर एरिया. One is on top. चल ये. Up there. Go up there. छोटासा कॉर्नर आहे आणि इथे बेंच ठेवलेला बसायला, जे की ऑलरेडी चिकनने ऑक्युपाय केला आहे. तुम्ही माझ्या आसपासचं सराउंडिंग पाहिलंच असेल, तर हा आहे आमच्या साईडच्यांचा हॉट पूल. तर नेचरमध्ये असा हॉट पूलची मजा घ्यायला किती मस्त वाटेल. हे छोटंसे हे हेन हाऊस आहे आणि हे ओनरचं मागे घर आहे आणि साईडलाच आमची कॅम्पर व्हॅन आहे. ही आहे आजची कॅम्पर आणि छोटीशी कॅम्पर. मस्त आहे, बट सगळं काही आहे इथे. आणि कॅम्पर समोरच हे टेबल चेअर दिलेले आहेत आणि ही ग्रिल पण दिलेली आहे आणि तुम्ही इथे शेकोटी करू शकता. हा आहे हॅमॉक. तर बऱ्याच दिवसांनी मला अशा हॅमॉकमध्ये बसायला मिळालं, तर तिथे मी झोपून मस्त आकाशाकडे निवांतपणे बघत बसली होती. तसंच आम्ही रात्री पण या हॅमॉकमध्ये बसलेलो आणि रिशांत या हॅमॉकमध्येच झोपला. What are you? Chicken. 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 कुठे गेले? इथे टाकायचं समोर. Chicken. त्याला दिसलं पाहिजे, नाही तर मग ते येत नाही. आय थिंक ओनली वन चिकन इज देअर. इथे टाक ना चिकन. इथे टाक. इथे टाक. एवढंच दिले त्यांनी. केवढ्या तेच तर म्हणतोय, हेल्दी मोडून हेन्स आहेत या ना, मस्त आहेत एकदम. घट्ट आहे चांगलंच. मस्त आहे. त्यांना न्यूट्रिशियस फूड देतो आपण. तिकडे ना. Mommy, let's see. इथे टाक. इथे टाक. वाजलेले आहेत 4:50 आणि आता सनसेट होणार आहे थोड्याच वेळात. तर तुम्हाला दाखवते कॅम्पर व्हॅन कशी आहेत ना. चला, आहे आजची आमची कॅम्पर व्हॅन. लेट्स गो इनसाइड.
हे आहे इथलं किचन. हे आहे छोटंसं सिंक. इथे त्यांनी बर्नर्स पण दिलेले आहेत. आणि ही आहे इथली विंडो. इथनं हे वर केल्यानंतर दिसेल तुम्हाला. येस, ही आहे चिमणी. हे कंपार्टमेंट्स आणि बेसिक युटेन्सिल्स दिलेले आहेत. कॉफी मग वगैरे आणि कॉफी मेकर पण आहे इथे. नाईस. यश, तुझ्यासाठी कॉफी मेकर पण आहे आपल्यासारखं. इथे खाली काही सामान दिलेलं आहे क्लिनिंगचं. नंतर इथे आहेत हे सगळे चमचे वगैरे. काय आहेत ह्याच्यात अजून काही चमचे. आणि हे काय आहे, आय गेस हे गॅस अलार्म. हे आपल्या कामाचा नाही आहे. इथे आहे मायक्रोवेव्ह. आहे छोटासा फ्रीज. छोटा नाही आहे तसं म्हटलं तर मोठाच आहे. इथे काय बघूया, इथे आहेत पॅन्स. हे आहे इथलं बाथरूम. हे आहे टॉयलेट आणि हा आहे शॉवर एरिया. इथे शॅम्पू वगैरे सगळं दिलेलं आहे. हे आहे बेसिन आणि इथे सगळे टॉयलेटरीज. आणि हा आहे एक्झॉस्ट इथला. हाय ईशान. ईशान खेळत बसलाय. आणि हा आहे इथला बंक बेड. ईशान, बंक बेड इथे पाहिला तू? इथे एक व्यक्ती झोपू शकते. इथे एक. आणि इथे किड्ससाठी तिथे स्टार्स दिले, पाहिलं ईशान? मस्त आहे ना हे इथे. येस. हा आहे इथला टेबल, सोफा टेबल. हा इथला गप्पा. आणि हा अजून एक बेड जिथे 2 लोक झोपू शकतात. सो 2 आणि 2 4 लोक या कॅम्पर व्हॅनमध्ये झोपू शकतात. हे आहे टॉवेल वगैरे इथले. आणि हा आहे टी व्ही. सो अशी छोटीशी कॅम्पर व्हॅन आहे. याच्यात काय बघूया. काहीच नाही आहे. So many visitors came here. आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी माझ्यासाठी गरमागरम चहा बनवून आणलेला आहे. आणि इथे बसून मी आता एन्जॉय करते. इट्स कुकिंग टाईम ना. तर आम्ही ग्रिल आणलेली आहे आमची स्वतःची. इथे त्यांनी पण एक ग्रिल प्रोव्हाइड केलेली आहे. पण आम्ही असा विचार केला की आपली क्लीन असते तर त्याच्यामध्येच आम्ही आता कुकिंग करतोय. तर थोडंफार जेवण आम्ही घरनं पण बनवून आणलेलं होतं. म्हणजे इथे येऊन आम्हाला कमीत कमी कुकिंग करावं लागेल. आता इथे रात्र झालेली आहे आणि इथे फक्त किड्यांचा आवाज येतोय आणि आमच्या बोलण्याचा आवाज येतोय. अदरवाईज इथे पूर्णपणे शांतता आहे. साईडच्या घराचे लाईट लागलेले आहेत आणि इथे लोक अजिबात बाहेर पडत नाही. ते अर्ली डिनर करतात आणि लवकर झोपतात, विच इज व्हेरी गुड. ग्रिलवर कुकिंग करण्याबरोबरच आम्हाला इथे कॅम्प फायर करायला खूप आवडते. खास करून रिशानला यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट. त्यामुळेच कॅम्प फायरला लागणाऱ्या छोट्या छोट्या काड्या शोधण्यासाठी रिशान आता यश बरोबर चाललाय. जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलेलो आणि साईडच्याच घरामध्ये हे 2 फरी कुत्रे होते. तर ते आमच्या गाडीच्या साईडला पळत होते आणि त्यांच्या घराला गार्ड करत होते. त्यांना पळायला मजा येते. हॅलो. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8. आठवतच नव्हतं कारण की कधीचा अंधारच पडला, त्यामुळे टाईमचं काही भानच राहत नाही. तर येस, आत्ता आम्ही आलेलो आहे पाणी घ्यायला कारण आम्ही घरी पाणी विसरून गेलेलो. आम्ही आणलंच नव्हतं पाणी. ते एक जी बॉटल भरलेली तेवढंच पाणी होतं. तर येस, आम्ही मस्त जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आता आम्ही इथे बाहेर पडलेलो आहे. अंधारच आहे तर इथे काही दिसत तर नाही आहे. पण मी म्हटलं पाणी वगैरे घेऊ. गॅस स्टेशनला आलेलो आहे त्यासाठीच. आणि बाय द वे या एरियाचं नाव आहे हॉवी इन द हिल्स, फ्लोरिडा. आजकाल डे लाईट सेव्हिंग स्टार्ट झाल्यामुळे लवकर झोपणं चाललेलं आहे. रिशान पण लवकर झोपतो, आम्ही पण सगळे लवकर झोपतो. तर त्यामुळे रुटीन थोडंसं चांगलं झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही जाऊ कॅम्परमध्ये परत. नंतर मग शेकोटी वगैरे आहे ती तिथे थोडा वेळ बसू आणि यानंतर जाऊ झोपायला. आणि मग सकाळी तुम्हाला दाखवेल सनराईज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर हा आहे नेक्स्ट डे.
तर जसं मी तुम्हाला काल सांगितलं, आम्ही फक्त एकाच दिवसासाठी इथे आलेलो. तर हा दिवस इतका छान गेला, एकदम शांततेत मस्त, काही आवाज नाही, काही नाही. जेवढे पण आवाज होते ते फक्त आमचे आणि जे छोटेसे ॲनिमल्स आहेत इथे त्यांचे होते. तर येस, ओव्हरऑल आम्हाला खूप छान वाटलं इथे. आणि सकाळी आम्ही आरामात उठलो. रिशांत त्याच्या वेळेत उठलाच, बट येस एकदम निवांत वाटलं. आणि उठल्या उठल्या मस्त मी चहा बनवला, कॉफी बनवली आणि आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला. त्याच्यानंतर उठल्या उठल्या ॲक्च्युली लगेच दरवाजा उघडून जेव्हा आम्ही बाहेर बघितलं तेव्हा इतकं छान वाटत होतं. मस्त सनराईज बघितला खूप दिवसांनी. ॲक्च्युली रोजच्या धावपळीत एवढा वेळच नसतो, पण आज आम्हाला बघायला मिळाला आणि आम्ही खूप एन्जॉय पण केला. आणि जसं दार उघडलं तसे चिकन्स बाहेर होतेच, कोंबड्या. त्यांना मस्त आम्ही ओट्स आणलेले ते टाकले आणि यांनी इथे ग्रेन्स वगैरे दिलेले होते तर ते टाकले. तर त्यामुळे खूप छान वाटलं. आणि जसे आम्ही त्यांना दाणे टाकायचो तर ते आम्हाला असे आमच्या मागे मागे यायचे, आम्हाला फॉलो करायचे. हॉर्स पण आम्ही तिथे गेलो तर लगेच आमच्याकडे आला. खूप फ्रेंडली हॉर्स आहे हा. आणि इथे 2 हॉर्सेस आहेत, एक ब्लॅक आणि एक व्हाईट. आणि त्यांना खायला दिलं तर ते अजून आपल्या जवळ येतात. मी आत तर नाही गेलो, आत पण जाऊ शकतो ॲक्च्युली, पण बाहेरनंच आम्ही त्यांना खायला घातलं. आणि तुम्हाला दाखवते सकाळी कसं दिसतं हे. यश आणि रिशांत ऑलरेडी बाहेरच आहेत, त्यांना आता घरात यायचंच नसतं, तर ते सराउंडिंग इथलं एन्जॉय करतात. आणि आमच्या समोरच छोटंसं एक पॉन्ड आहे, ॲक्च्युली ते दलदल आहे, तसं असतात. आणि हे साईडच्यांचं होम आहे, तर तिथे आम्हाला जाता येत नाही. अदरवाईज साईडच्यांच्या घराच्या इथे तो छोटासा असा पूल ठेवलेला आहे. जर तो आम्हाला मिळाला असताना तर खूप मजा आली असती. एनिवेज नेक्स्ट टाईम असं काहीतरी प्लॅन करू. तर येस, आता सगळं घर वगैरे आवरलेलं आहे. चेकआउटचा टाईम झालेला आहे, तर 11 वाजता चेकआउट असतं इथे. काल आम्ही दुपारी 3 वाजता चेक इन केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता चेकआउट. तर छोटंसं आणि मस्त असं आमचं स्टेकेशन म्हणू शकता ते आज आम्ही केलेलं आहे. आता निघायची वेळ झालेली आहे. घर काय फक्त 1.5 तासावरच आहे, तर मला काही एवढा वेळ लागणार नाही. आणि यानंतर आज आम्हाला एका फ्रेंडच्या मुलाची बर्थडे पार्टी अटेंड करायची आहे. सो आमचा कालचा दिवस आजचा दिवस असा मस्त गेला, एन्जॉय केला आम्ही. बाय द वे, एक गोष्ट सांगायचीच राहिली. आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करत होतो तर इथल्या चिकन्सने जे एग्स दिलेले आहेत ते इथल्या ओनर्सने आम्हाला आणून दिले. तर हे 12 एग्ज आहेत, तर ते त्यांनी आम्हाला फ्रेश त्यांच्या चिकनमधनं जे निघालेले ते आणून दिले. मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही ब्रेकफास्ट केला आणि अंघोळ वगैरे करून आता आम्ही बाहेर आलेलो आहे. इथल्या ओनर्सने आम्हाला चिकनला खायला घालण्यासाठी काही ग्रेन्स दिलेले होते, तर मी ते त्यांना टाकत होती. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद मिळतो हे मला इथे आल्यावरच कळालं. आणि तेव्हा आम्ही ठरवलं की अशा विकेंडला जेव्हा वेदर चांगला असेल तर कॅम्पर व्हॅनमध्ये स्टे करायला नक्की यायला पाहिजे. ओट्स केवढे आले बघ. फॅन वगैरे बंद केला. मी मीटर केला बंद. तर आम्ही या कॅम्पर व्हॅनमध्ये फक्त 1 दिवसासाठीच आलेलो होतो. आता चेकआउटची वेळ होणार होती, तर त्यामुळे आम्ही सगळं चेक केलं. आणि याच्या आसपासचा जो एरिया आहे त्यामध्ये पण रिशाने भरपूर एन्जॉय केलं. याच्या मागे ट्रॅम्पोलिन होतं, नंतर तिथे स्लाईड आणि स्विंग होता, तर तिथे पण रिशाने एन्जॉय केलं. ती आले नको नको उडव नको. त्यांनी कशी जम्प केली पाहिलं. थोडं थोडं टाकायचं बच्चा. Why separating them?
मी असं फेकते ना यश तर तिथे लगेच एकदम गोळा होतात बघा, असे एकदम सगळे पळतात. थोडं थोडं टाका, आपल्याला खायचं आहे लक्षात ठेव. ते बसून टाका मस्त निवांत वाटतं. इथे आमची कॅम्पर आहे आणि हे ओनर्सचं हाऊस आहे आणि ओनरने इथे हे खेळायला ठेवलेलं आहे, त्यांच्याकडे किड्स असतील म्हणून. आणि इथे आहे हॉर्सेस जे की आत गेलेले आहेत आत्ता. आणि आय थिंक इथे रॅबिट असेल बट आत्ता नाही आहे. पण त्यांनी हा असा क्यूट कॉर्नर केलेला आहे जिथे मस्त वेल लावले आणि छान सावली आहे, तिथे बसू शकता. आणि तुम्हाला साईडचं दाखवते, तर इथे अशा या चिकन्स त्या सगळीकडे फिरतात मस्त. रात्री त्या चिकन्स ना इथे आत जाऊन बसतात. हे लोक दरवाजा उघडून टाकतात आणि मग त्यांना आत पाठवतात. हे बघा इथे एक चिकन आत चाललंय. हे आहे ओनर्सचं होम. इथे मस्त मोठं ट्रॅम्पोलिन आहे ज्याच्यात त्रिशांतने खूप एन्जॉय केलं. आणि इथे मागे आहे हॉर्सेस, कुठे गेले आहेत आय डोंट नो, बट हा जो एरिया पूर्ण त्यांचा आहे. आणि साईडला हे जे घर आहे त्यांच्याकडे पण कॅम्पर्स आहेत. ऑलमोस्ट सगळ्या घरात त्यांच्याकडे कॅम्पर्स आहेत. स्पेस बघा केवढी आहे इथे यार, लहान पोरांसाठी डायरेक्ट हेवनच आहे हे. मस्त खेळायला त्यांना आणि खरंच खूप फ्रेश वाटेल. हे बघा हॉर्स इकडे आहेत. ते इथे आराम करतायत. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.